सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। जे आपले विभागीय आयुक्त आहेत त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली। संबर बांगलादेशी म्हणजे उदाहरण म्हणून संबर बांगलादेशी यांनी खोटे कागदपत्र देऊन तहसीलदारची फसवणूक करून भारतात मालेगावला जन्म झालाय असं त्यांनी प्रमाणपत्र घेतले आहे। त्याचे सगळे पुरावे दिले। तहसीलदार कार्यालयाचा स्टाफ त्यात कसं इन्व्हॉल्व होता। उदाहरण, त्यांनी शाळा सोडल्याचा दाखला दिला नाही। तहसीलदारने आपल्या ऑर्डरमध्ये लिहिलं की यांनी शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे। या संबर बांगलादेशींच्या विरोधात ताबडतोब मालेगाव पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल करावा, FIR दाखल करावा अशी मागणी मी केली आहे। तो रोग किंवा घोटाळा विधानसभा निवडणुकीच्या काळात ज्याचा केंद्रबिंदू मालेगाव आहे। महाराष्ट्रात 54 शहरात 1000हून अधिक बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांनी त्यांचा 30 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी, 65 वर्षापूर्वी महाराष्ट्रात त्या गावात जन्म झाला असं एफिडेव्हिट शपथपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलं आहे। हा घोटाळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यामुळे उघडकीस आला आहे। त्याचा पाठपुरावा करण्यासाठी आता मी मालेगावला जाणार आहे। पण करण्यात आलेलं आहे, त्यांनी निवेदन देखील दिले आहेत की निलंबन चुकीचं आहे, ते मागे घ्यावं। सर्व संघटना एकत्र आलेल्या आहेत तुमच्या विरोधात। आपण कुठला चोराला पकडतो तो येऊन कधी सांगतो का मी चोरी केली आहे? मी तर पुरावेच दिलेले आहेत। आणि ह्याच्यापेक्षा जास्त 3977 लोकांना 2024 मध्ये तहसीलदारांनी प्रमाणपत्र दिलं, रजिस्टर्ड बनवले, त्यात 1106 लिहिलेले आहेत। हे पण पुरावे दिले आहेत। तहसीलदारांनी की नेमकं ह्या दाखले वितरणासाठी आम्हाला गाईडलाईन्स नाहीये, त्याचं कुठली दादा आपण मराठी तत्वे जाहीर केली नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही कुठल्या नियमाच्या आधारे आम्हाला मी आपल्या पद्धतीने दिले असं म्हणताय? मी तहसीलदारांनी ते जे वकील तहसीलदार आणि त्यांचा वकील ते ज्युडिशरीमध्ये करणार ना आर्ग्युमेंट। आपण त्या भानगडीत पडायची गरज नाही। मी पुन्हा एकदा एक उदाहरण एक तुमच्या माहितीसाठी दिलं महाराष्ट्रात की तहसीलदारांनी आपल्या आदेशात लिहिलं आहे की इस्माईल खान कुरेशी की जे कोण आहेत शाळा सोडल्याचा दाखला दिला आहे। पण ते इस्माईल खान यांनी जे आवेदन दिलं होतं त्या शाळेचा दाखला नव्हता। म्हणजे याला फोर्जरी, फ्रॉड, चिटिंग नाही, हा देशद्रोहाचा गुन्हा आहे। त्या तहसीलदारावर तो अजून अटक झालेली नाही आहे। FIR हा तो देशद्रोह आहे, कारण की तुम्ही देशाच्या सुरक्षेशी खेळण्याचं पाप केलं आहे। याच्यामध्ये खालील विचलित करू इच्छित नाही। माझं लक्ष टार्गेट आहे बांगलादेशी रोहिंग्या। माझं टार्गेट मी आपल्याला सांगितलं, सेम मोडस ऑपरेंडी, सेम भाषा हे महाराष्ट्रात 54 शहरात राबवण्यात आली आहे। आणि 54 पैकी मुंबई, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश या जवळजवळ नाहीत, फक्त मराठवाडा आणि विदर्भ कॉन्सन्ट्रेट करण्यात आलं आहे। म्हणजे या बाजू ते फक्त शिरपूर आणि मालेगाव आहे, बाकी एक पण नाही। तर म्हणून आमचं जे टार्गेट आहे की ह्याच्या मागे एक मोठी सिंडिकेट आहे, गँग आहे। हे काही खालच्या स्तरावर झालेलं नाही आहे। 2,14,000 अर्ज आलेले आहेत 6 महिन्यात, जुलै ते डिसेंबर मध्ये। आणि म्हणून ती जी गँग ती पकडायची। आपण मालेगावची प्रतिनिधींचं म्हणणं आहे तुमच्या विरोधात एक जनमत तिथे तयार होत आहे, त्याला पब्लिक उत्तर देणार, त्याच्या भानगडीत मी कशाला पडू? नाही पण आपण बदनामी करतात असा आपल्यावर आरोप होतोय। अरे दादा, बांगलादेशी रोहिंग्यांना भारतात घुसवणं, त्यांना जन्म प्रमाणपत्र देणारे जे कटकारस्थान करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई
आणि हे 2,14,000 इथं मी पुरावे दिलेले आहेत. म्हणून कुठला राजकारणी वोट जिहाद, वोट बँक म्हणून या दृष्टिकोनातून बघतात. मालेगावचा आमदार पण विरोध करतो आणि खासदार पण विरोध करतोय किरीट सोमय्या आता. कारण की मवी आता वोट जिहादच्या आधारावर निवडून आलेत. मी जे पुरावे दिले ना त्यात त्यांनी खोडून काढावे. पण अशी म्हणजे तुम्ही नाही म्हणजे तुम्ही बेकायदेशीर बांगलादेशी रोहिंग्याना घुसवू इच्छितात. देशाच्या सुरक्षिततेसमोर खेळणारे आमदार असतो, खासदार असतो, उद्धव ठाकरे असतो, राहुल गांधी असतो, किरीट सोमय्या झुकेगा नाही. नाही, पण मोदी सरकार असताना एक बघा त्यांना विषय डेव्हिएट करायचा मी त्यात जाणार नाही. हे बांगलादेशी 2,14,000 गेले 6 महिन्यात रजिस्टर्ड झाले. पण ते आले पण असतील ना साहेब. हे 2,14,000 मी पकडले ना, शोधून काढले ना, त्याचा हिशोब द्यायला काय हरकत आहे. नाही, बॉर्डरवरच का रोखण्यात आलं नाही हा पण मुद्दा आहे. तो वेगळा विषय आहे ना. आता तर 2,14,000ची यादी आहे, तर ते 2,14,000 वर कारवाई करायला ते सहमत आहे का त्यांना विचारून घ्या. दुसरी गोष्ट, बांगलादेशची गेल्या काही वर्ष येत असेल, हे मध्यंतरी घटनानंतर जास्त प्रमाण वाढलं असेल. ते पश्चिम बंगालमधून येतात, पण मला त्या भानगडीत जायचं नाही आहे. माझ्या समोर 2,14,000 आपल्याकडे त्यांनी अर्ज केलाय ज्याच्याकडे कागदपत्र नाही आहे. देशाच्या सुरक्षा अधिक कठोर. त्या 2,14,000 सोडून द्यायचं का? प्रायोरिटी 2,14,000. मी उत्तर दिलं जातं. तुम्ही राज्यात अनेक लहान आहेत, याचा काय डाटा आपल्या समोर आलाय. खरी गोष्ट आहे की आधार कार्ड मध्ये किती फर्जी आहेत हे पण शोधायचे आहेत. मी यांना जे 100 दिले ना पुरावे, त्यांना 80 राशन कार्ड फर्जी आहे. लक्षात आलं ना, फर्जीला मराठीमध्ये बोगस आणि फर्जी म्हणजे फोर्जरी केलेले आहे. म्हणजे जसं एक उदाहरण देतो, मी आता दिले ना 5 रेशन कार्ड दिले, त्या 5 रेशन कार्ड मधली नावं वाचून दाखवावी. मी रेशनिंग अधिकाऱ्याला पाठवले, आत्ताची गोष्ट करतो. रायटिंग मध्ये दिलं, साहेब हे रेशन कार्ड तर वाचताच येत नाही आहे. मग तहसीलदारनी मंजूर कसे केले? या प्रकरणात मात्र 5 आता हे 5 अजून तर पोलिसी इन्क्वायरी इन्व्हेस्टिगेशन सुरूच झालं नाही आहे ना. ते इन्व्हेस्टिगेशन सुरू झाल्यानंतर मी तुम्हाला तुमचं म्हणजे तुझं इंडिव्हिज्युअल नाही ना, मालेगावचं उदाहरण देतो. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या काळात आपल्याला आठवत असेल, मी वोट जिहाद फंडिंग घोटाळा काढला होता. असेच प्रश्न उद्धव ठाकरे पासून सगळ्यांनी केलं होतं. आज परत काल ईडीची चार्जशीट दाखल झाली. 2200 कोटीचा घोटाळा, 389 करोड हे वोट जिहाद आणि बांगलादेशीला प्रमाणपत्र मिळावं त्यासाठी खर्च करण्यात आले. 7 लोक जेलमध्ये आहेत. त्यावेळी तो घोटाळा 12-14 कोटीचा वाटत होता. म्हणून सुरुवातीत हळूहळू इन्व्हेस्टिगेशन मध्ये बाकी सगळे येणार बाहेर. ओके, मुलुंड आणि स्पेसिफिक काही गोष्टींची माहिती दिली जनाब साहेबांनी काय तुम्ही जेव्हा त्यांना पुरावे दिले त्या संदर्भात त्यांच्यातील त्यांची व्यवस्थित inquiry चर्चा झाली आहे. त्यांनी सांगितलं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी, तुम्ही जे दिलेली माहिती, जे डॉक्युमेंट आहेत ते निश्चित, कारण की मी तर डॉक्युमेंट त्यांच्याकडून प्रशासकीय संस्थेकडून घेऊनच त्यांना दिलेले आहेत. यात निश्चितपणे आम्ही लक्ष देऊ, गांभीर्याने कारवाई करू. आज मुलुंड तुम्हाला धारावी सुरक्षेची पुनर्वसन काही प्रकल्प स्थिती आहे आज? नाही असं काही नाही. मुलुंड धारावी पुनर्वसन प्रकल्पाला ठाकरेंच्या शिवसेनेनं विरोध केलेला आहे. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण आक्रमक त्याचं वेगळं उत्तर नंतर देऊ. सर, कुंभमेळा सुरू आहे, तो 10 आहेत, 9,000 कोटींची झालेले नाही. प्रयागराज येथे जे कुंभमेळ्याचं बजेट होतं आता काय म्हणे, तो वेगळा विषय बांगलादेशी सध्या. सर नितेश राणेंनी एक विद्यार्थी बुरखा घालून परीक्षेला जातात, तर त्यांना तशी परवानगी देऊ माझा नये. विषय आता पुरता बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र. सर आपला मालेगाव